ते भगवंताला आलेले आहेत। या ठिकाणी दत्तात्रय गुरु दत्तात्रय उपाधी आहे। मग याला दत्तात्रयाच्या पूर्वी घंटा बंद करा। जर मला गुरु या विषयाची संकल्पना सांगावीशी आहे, गुरु दत्तात्रय गुरु हा उपाधी दत्तात्रयांना का आहे? कारण दत्तात्रय हे सगळ्या विश्वाचे गुरु आहेत म्हणून गुरु दत्तात्रय हा एक भाग। आणि दुसरा भाग असा आहे की श्रीमद भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये गुरु दत्तात्रयाने 24 गुरु केलेले, 24 गुरु आहेत। आता तो प्रवचनाचा वेगळा विषय असेल, पण या ठिकाणी 24 गुरु केलेले आहेत। ते जगताचे गुरु आहेत आणि म्हणून ते आपले गुरु आहेत, म्हणून त्यांना गुरु दत्तात्रय असे म्हणतात। हा एक संकल्पना इथे स्पष्ट केली गुरु। मग गुरु विषयी ज्ञानेश्वर माऊलीने 18व्या अध्यायाची ओवी टाकली। ओवी सुंदर ओवी आहे। कोणती ओवी आहे? गुरु तेथ ज्ञान अज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आठी नैसे। आता या ओवीवरती किमान 2 तास प्रवचन करण्या इतपत चिंतन आपल्याकडे आहे, परंतु आज आपल्याला दत्तावताराच्या लीलेचं कथन करायचं आहे, म्हणून या ओवीचा फक्त अर्थ भावार्थ लक्षात घ्या। गुरु आहे तिथे ज्ञान आहे, ज्ञान आहे तिथे आत्मज्ञान आहे, आणि आत्मज्ञान आहे तिथे आत्मदर्शन आहे, आणि आत्मदर्शन आहे तिथे भगवंताचं दर्शन आहे, आणि भगवंताचं दर्शन आहे तिथे समाधान आहे। म्हणून दत्तात्रयाने गुरु ही पदवी आहे। गुरुच्या मुळे आपल्याला भगवंताचं दर्शन मिळतं, म्हणून माऊलीने ओवी टाकली गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आठी नैसे। शंकराचार्यांनी याहीपेक्षा गुरुची एक व्याख्या सुंदर केली। शंकराचार्य काय म्हणतात? शंकराचार्य म्हणतात, जो वेद विद्येत पारंगत आहे, जो ब्रह्मविद्येत श्रेष्ठ आहे, जो ब्रह्मामध्ये लीन आहे, तो गुरु आहे। ते गुरु दत्तात्रय म्हणून गुरु म्हणायचे। रामकृष्ण परमहंसाने गुरुची व्याख्या केली। रामकृष्ण परमहंस म्हणतात, हा जो बहुसागर आहे, हा संपूर्ण विश्वाचा बहुसागर तारणारा तो गुरु आहे, ते म्हणजे गुरु दत्तात्रय आहेत। तेव्हा हा बहुसागर तरुण नेणारे आहेत। अज्ञानरूपी अंधकार नष्ट करून ज्ञानरूपी प्रकाश देणारे गुरु दत्तात्रय आहेत, म्हणून गुरु ही उपाधी त्यांना आहे। बोलू नका पाठीमागे, कोणी येणाऱ्याला शांत बसायला इथं